महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर या योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला। या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात मासिक रुपये 1500 जमा केले जातात। पहिला हप्ता 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनापूर्वी 95 लाखांहून अधिक महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला। ग्रामीण भागातील महिलांनी या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज केले आहेत आणि त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। आता प्रख्यात आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनीही शनिवारी झालेल्या अभिजात मराठी भाषेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं कौतुक केलं। या योजनेचं अधिक कौतुक करताना त्यांनी अशी टिप्पणी केली की अशी योजना 1947 मध्ये अस्तित्वात असती तर मला 2 वेळचं जेवण मिळू शकलं असतं। त्या असं का म्हणाल्या? लाडकी बहीण योजनेनं ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांचं सशक्तीकरण कसं केलं? चला तर याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत अत्यंत भावनिक अशी आठवण सांगितली। त्यांनी भूतकाळातील स्वतःच्या संघर्षाची आठवण करून देत सरकार महिलांना देत असलेल्या 1500 रुपये आर्थिक सहाय्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। आशा भोसले म्हणाल्या की जर 1947 मध्ये अशा प्रकारचा आधार मिळाला असता तर त्यांची दोन्ही वेळच्या जेवणाची सोय झाली असती, कारण त्यांना दोन्ही वेळचं जेवण त्यावेळी परवडत नव्हतं। उत्पन्नाचे मर्यादित स्रोत असलेल्या महिलांसाठी 1500 रुपयांची रक्कम म्हणजे महायुती सरकारचं महत्त्वपूर्ण योगदान आहे। लाडक्या बहिणींना महायुती सरकारनं जे 1500 रुपये दिले आहेत त्यामागचा आनंद माझ्यापेक्षा इतर कोणाला कळणार नाही। हेच काम जर 1947 साली कुणी केलं असतं तर मी 2 वेळचं जेवण जेवले असते। सकाळचं जेवण संध्याकाळसाठी जपून ठेवलं नसतं, कारण दुपारी मी जेवत नव्हते। माझे पती सायंकाळी आल्यानंतर आम्ही दोघं मिळून जेवत होतो। अशी अतिशय भावनिक आठवण आशा भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुती सरकारमधील मंत्र्यांसमोर सांगितली। आजच्या काळात कोटी लाख यांची चर्चा होते, पण ज्या महिलांकडे जेवणासाठी थोडे पैसे नसतात त्यांच्यासाठी 1500 रुपये ही मोठी रक्कम असून महायुती सरकारने त्यांच्यासाठी मोठं काम केलं आहे। महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या आशा भोसले यांचं हे विधान आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांसाठी लाडकी बहीण योजनेचं महत्त्व किती मोठं आहे ते सांगते। वैयक्तिक पातळीवर केले जात असलेले कष्ट आणि सरकारी मदतीमुळे तिचं जीवन कसं बदलू शकतं हे महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांचे मूल्य अधोरेखित करते। महिलांना रुपये 1500 प्रदान करून हा उपक्रम विशेषतः अशा महिलांसाठी महत्त्वाचा आहे ज्यांना उदरनिर्वाहासाठी संघर्ष करावा लागतो किंवा ज्या आर्थिक सहाय्यासाठी इतरांवर अवलंबून आहेत। या योजनेच्या माध्यमातून मिळणारी रक्कम कौटुंबिक उत्पन्नात भर घालते, महिलांना अन्न, वस्त्र आणि आरोग्य सेवा यांसारख्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यात मदत करते। शिवाय या आर्थिक मदतीमुळे गरिबी काही प्रमाणात कमी करण्यात मदत झाली असून यामुळे महिलांना त्यांच्या लहान मोठ्या व्यवसायात गुंतवणूक करता आली, मुलांचं शिक्षण तसंच त्यांचं जीवनमान सुधारण्यास मदत झाली। या योजनेमुळे महिलांना स्वतःचे निर्णय घेण्याचे आणि त्यांचे जीवनमान सुधारण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत। त्याचबरोबर कुटुंबाच्या कल्याणासाठी अधिक योगदान देणं त्यांना शक्य झालं असून त्यांचा आत्मविश्वास वाढण्यात मदत झाली आहे। कुटुंब आणि समाजात त्या ताठ मानेनं उभ्या राहत आहेत। याशिवाय लाडकी बहीण योजना महिलांचा सर्व क्षेत्रातील सहभाग वाढवून ग्राहकांच्या खर्चाला चालना देऊन आर्थिक वाढीस हातभार लावता येणं त्यांना शक्य झालं आहे। उदाहरणार्थ पार्ल्यातील एका महिलेनं अवघ्या 3000 रुपयात घर बसल्या छोट्याशा व्यवसायाला सुरुवात केली। पार्ल्यातील नेहरू चौकात राहणाऱ्या अक्षरा शिंदे या महिलेने सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आणि 3000 रुपये मिळवून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला। तिच्या सासू-सासऱ्यांच्या पाठिंब्यानं तिनं कृत्रिम वटवृक्ष बनवण्याचा छोटासा व्यवसाय सुरू केला। ही झाडे 150 ते 2000 रुपयांपर्यंत विकली जातात।
गौरी गणपती उत्सवादरम्यान तिला खर्चानंतर 12,000 रुपये नफा मिळाला. अंबाजोगाई, सोनपेठ आणि परभणी यांसारख्या जवळपासच्या भागातून त्यांनी बनवलेल्या कृत्रिम झाडांची वाढती मागणी पाहून अक्षरा यांनी आता त्यांचा व्यवसाय वाढवण्याची योजना आखली आहे. दुसरं उदाहरण म्हणजे काळाचौकी येथील रहिवासी प्रणाली बरड. रुपये 1,500च्या रकमेतून त्यांनी गणेशोत्सवापूर्वी आरतीच्या वेळी वापरण्यात येणारे हाताने बनवलेले घुंगरू विकून व्यवसाय सुरू केला. त्यांनी सोशल मीडियावर देखील त्यांच्या घुंगरू व्यवसायाची जाहिरात केली. फक्त रुपये 1,500च्या सुरुवातीच्या गुंतवणुकीसह त्यांनी काही दिवसात रुपये 10,000 कमावले. छोट्या गुंतवणुकीचा हुशारीने वापर करण्याच्या महत्त्वावर प्रणाली यांनी भर दिला आणि इतरांनाही तसं करण्यास प्रोत्साहित केलं. शिवाय महायुती सरकारनं लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हप्ते दिवाळीच्या मुहूर्तावर ऑक्टोबरमध्ये वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आर्थिक मदतीचा दुप्पट हप्ता मिळण्याची अपेक्षा आहे. या वेळेवर मिळालेल्या मदतीमुळं आर्थिक दिलासा मिळेल आणि सहभागी कुटुंबांना आनंद मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आशा भोसले यांची कृतज्ञता अशा उपक्रमांचे प्रतिकात्मक महत्त्व अधोरेखित करते. महिलांचा आर्थिक भार हलका करून त्यांच्या उन्नतीसाठी सरकारच्या प्रामाणिक प्रयत्नांचं चित्र देखील दिसून येतं. हे सर्वसमावेशक विकासाच्या विशेषतः महिला आणि उपेक्षित समुदायांच्या व्यापक ध्येयाशी सुसंगत आहे, ज्याचा पाठपुरावा महायुती सरकार करत आहे. शिवाय आशा भोसले यांचं विधान भूतकाळातील महिलांनी केलेल्या संघर्षांचं प्रतिबिंब दाखवतं. तर आजच्या योजना महिलांना आर्थिक आव्हानांवर मात करण्यासाठी आणि स्वतःला सक्षम करण्यासाठी संधी देतात.